आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खाजगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. जोपर्यंत 100% IoT बेस्ड आणि एआयचा उपयोग करून हे होत नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% त्याचं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू. राज्य सरकारची भूमिका काही तुमच्या कोणापेक्षा वेगळी नाही आहे. उलट त्या भूमिकेवर मी 2 बैठका घेऊन आलोय. पण ज्यावेळेस ही भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली की 32 देशाची ऑब्झर्वेटरी असल्यामुळे आम्हाला त्याचे नियम पाळावेच लागतील, तर त्याच्यावर आता उत्तर आपल्याकडे नाही आहे. आणि म्हणून यातनं काही ना काही टेक्निकल उत्तर एखाद्या एक्सपर्टने दिल्याशिवाय हे पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून मला असं वाटतं मी स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलून यातले जे कोणी मोस्ट टेक्निकल अशा प्रकारचे कन्सल्टंट्स असतील त्यांना अपॉइंट करून घेऊ आणि त्यांच्याकडनं त्या संदर्भातला एक रिपोर्ट आपण घेऊ. वेगवेगळ्या कारणाने हजारो कर्मचाऱ्यांचे प्रमोशन्सच झालेले नाहीत. 7-7, 8-8, 10-10 वर्ष प्रमोशन्स होत नाहीत आपल्याकडे. तर आता कम्प्लीट HR रिफॉर्म्स आपण सुरू केलेले आहेत. या रिफॉर्म्सचा एक भाग म्हणून आपण जी सूचना केलेली आहे ती सूचना या विभागापुरतं नाही, इतर विभागांपुरतं देखील या सगळ्या आपल्या विभागांना त्या संदर्भात त्यांचं इन्क्लुजन करणं आणि त्यांना ऑप्शन्स देणं, या संदर्भात जे काही लॅग बिहाइंड असेल ते पूर्ण करण्यात येईल.